स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेवटी कळेल की ॲक्च्युली मी विचार नाही केला की थंबनेल काय ठेवू. ठीक आहे, याच ब्लॉगमध्ये मी रिव्हील करेन की दादाचं लग्न ठेवलेलं आहे आदित्यचं, आणि आज मी केळवण ठेवलं आहे. सो आज आदित्यचं केळवण आहे. मी सकाळी उठून तयारी करते, बघू शकतो तुम्ही मागे भाजी. सो मी पुरी, छोले, बासुंदी वगैरे हे सगळं बेत केलं आहे. आणि येतोय तो. ॲक्च्युली त्याचं असं झालं की तो घरी चालला आहे मुंबईवरून बाईकवरून. सो आता 9 वाजता येणार आहे तो सकाळी, म्हणून लाईट थोडंसं नाश्त्यासारखंच पुरी छोले केले मी. नाही तर मी पूर्ण जेवण केलं असतं, पण मग आता नाश्ता करून तो जाणार आहे. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की आदित्यची होणारी बायको कोण आहे. कारण मी आदित्यसोबत आदित्यच्या फियॉन्सीला म्हणजे तिला होणाऱ्या बायकोला सुद्धा इन्व्हाइट केले या केळवणला. सो आपण बघू आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. गाईज, आमचे शेफ आलेले आहेत आणि मस्त करतात दाल तडका. कारण मी छोलेची भाजी करते, थोडीशी स्पायसी होणार आहे. सो म्हणजे सपक मस्त म्हणजे सिम्पल तडकावाली डाळ कर. आणि दिनेश डाळ खरंच खूप छान करतो, तर तेच करतोय तो. आणि आम्ही बेसिक डेकोरेशन केलेलं आहे केळवणचं. हे बघा, बलून्स वगैरे लावलेत. आता खाली पाट घालून फुलं वगैरे लावणार. आणि हे जे आहे ते मी स्वतः हाताने तयार केलं आहे. तर मला लेटरिंगचा खूप आवड आहे, सो मी असं तयार केलं आहे कार्डशीट पेपर आणून. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सो हे गाईज झालेलो आहोत आम्ही रेडी म्हणजे सगळं स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आणि मी आणि दिनेश रेडी झालेलो आहे. असं सिम्पल ड्रेसेस घातला आम्ही, कारण मोमेंट त्या दोघांचा आहे. सो आदित्यसुद्धा पोचले अर्धा तासात. फियॉन्सी पण त्याची येईल, माझी होणारी वहिनी. सो तुम्ही बघा अँड आय जस्ट होप की केळवण मस्त होऊ देत. कारण केळवण म्हणजे लग्नाचं पहिलं प्रोग्राम किंवा पहिला रीतिरिवाज किंवा पहिला कार्यक्रम असं म्हटलं जातं. सो मला खूप स्पेशल करायचं तिला दोघांसाठी. रायडर आलेले आहेत. अँड येस, इथे मी रिव्हील करते आहे माझी होणारी वहिनी किंवा आदित्यची होणारी बायको कोण आहे. तर येस, बघू शकता ही आहे अर्चना, जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, माझ्या ब्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असाल. तर ही आहे दिनेशची छोटी बहीण, जी माझी नणंद आहे. तर आमचं साटलोटं झालं, म्हणजे आमची मुलगी त्यांच्या घरात, त्यांची मुलगी आमच्या घरात, असं. सो खूप एक्सायटेड होते मी हे माझ्या ब्लॉगमध्ये सांगायला. हे खूप महिन्यांपासून चालू आहे, हा डिसिजन घेतला. आणि म्हणजे त्या दोघांच्या स्वतःच्या चॉईसनी हा डिसिजन आहे. अ काइंड ऑफ लव्ह मॅरेजसुद्धा म्हणू शकता तुम्ही. तर खूप एक्सायटेड आहे मी या लग्नाला घेऊन. कारण म्हणजे असं असतं ना की माझी जी नणंद आहे तीच माझी होणारी वहिनी आहे. म्हणजे मी तिची वहिनी, ती माझी वहिनी. अशा खूप फनी आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत इथून पुढे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा.
तर खूप सुंदर सुरुवात झालेली आहे दिवसाची आणि आदित्य आणि अर्चनाला खूप आवडलं हे केळवण. आणि मला असं लपून काही करता आलं नाही कारण अर्चना आमच्याच घरी राहते. सो तिच्यासमोरच सगळं डेकोरेशन किंवा तयारी वगैरे चालू होतं. पण येस, त्या दोघांना खूप आवडलं. आणि आता थोड्या दिवसात लग्नसुद्धा आहे, तर मी ट्राय करेन मॅक्झिमम व्हिडिओज आणि व्लॉग्स टाकायचे, कारण मला या दोघांचा मोमेंट कॅप्चर करायचे आहेत. आणि माझ्या लग्नामध्ये असं झालं की मी काहीच असं एन्जॉय नाही करू शकले, पण हे लग्न मी खूप एन्जॉय करणार आहे, एक्सायटेड आहे. आणि आमच्या लग्नाला अजून 6 महिनेसुद्धा नाही झालं, तेवढ्यात माझ्या दादाचं किंवा दिनेशच्या बहिणीचं लग्न आलेलं आहे. सो आमच्या दोन्ही फॅमिलीजसुद्धा एक्सायटेड आहे, कारण एक लग्नाचे वाईब्स संपता दुसरं लग्नसुद्धा आता आहे लगेच. सो ते परत लग्नाची वेडिंग वाईब्स किंवा लग्नाचं ते सीझन पूर्ण परत चालू होणार आहे, अख्खा डिसेंबर महिना. स्टार्ट. बोलत बोलत या, जरा लग्नाच्या तयारीबद्दल बोला. हळूहळू हळूहळू. इथे आम्ही केळवणच्याच दिवशी आदित्यने अर्चनाचे थोडेसे फोटोशूट आणि थोडंसं एक रील बनवण्यापुरतं व्हिडिओज काढत होते. तर हे बिहाइंड द सीन्स आहे. 1 2 3 स्टार्ट. माडे बघू नका, स्वतः तुमच्या लग्नाच्या एंट्रीबद्दल बोला. हसायला लागले यार, मी व्यवस्थित करलोय बरं काय. अरे मग ते हसरच. ए माड बघू नका यार, माड बघू नका. कुठली ऑर्डर केलं होतं? नाही, अरे तिला विचार. कशी केली ऑर्डर? मी लिंक नाही पाठवली. नाही बोल ना अजून. तुझ्या एंट्रीबद्दल, तुझ्या एंट्रीला, अर्चनाच्या एंट्रीला मी आणि दिनेश डान्स करणार आहे. सगळ्या पोज व्यवस्थित दिल्यात ग बस. नंतर मला म्हणशील की फोटो काढले नाही चांगला म्हणून.